आगे तुम आगे बढ़ो। आदरणीय सुजातबाईंनी आपल्या पूर्ण भाषणातून इथल्या असलेल्या संघवादी, मनुवादी आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि ज्या संघविरोधी विचारांच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर तडाखे ओढलेले आहेतच। आणि नक्कीच इथे आलेले तमाम महाराष्ट्रातले भीमसैनिक संविधानवादी हा मेसेज आणि ही कृतीची रेष आपल्या घरी नेतील आणि आपल्या गावापर्यंत पोहोचवतील। आणि जो लढा आणि संघर्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने सुरू केला आहे आणि औरंगाबाद मधल्या संघाच्या कार्यालयावरच्या आंदोलनामध्ये सुजातबाईंच्या नेतृत्वात जो लढा अतिशय वेगाने आणि तीव्रतेने पुढे जात आहे तो आपण सगळे मिळून पुढे नेऊया। यानंतर ज्या हातांना टाळी वाजवणारे म्हणून इथल्या मनुवादी व्यवस्थेने बिभत्सपणे बाजूला सारले होते, त्यांचं जगणं नाकारलं होतं, तेच नाकारलेले हात ज्यांना बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याची साथ दिली आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या विचार मंचावर 2019च्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये एक नेतृत्व उभं राहिलं पारलिंगी समुदायाचं। अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन आघाडी, यांना मी विनंती करते की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी। जय भीम। मला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारत मध्ये लिहिलेला एक लेख आठवला, त्याचं टायटल होतं गांडीवर फटके। आणि बाळासाहेबांनी पेपरातून दिले होते, सुजातबाईंनी इथं उभं राहून लाईव्ह गांडीवर फटके दिलेले। मी एक मुद्दा जो सगळ्यात शेवटी टाकला होता तो मी आता पहिल्यांदा घेते आणि पुढे होते की 1800 कोटीची जमीन नावावर होणार असेल तर वारसा कुणी पण घेतं। 17,000चं घवाड, 17,000 कोटीचं घवाड मिळणार असेल तर वारसा कोणी पण घेतं। पण या मनुवादींना कोल्ह्याचं जबाबदारी घेण्याचं धाडस फक्त वाघाचा छावा दाखवू शकतो। आज RSSला एवढं सामान्य भाषेमध्ये कोल्ह्यानंतर काय बोलावं सुचत नाहीये। मला लय आनंद झालाय आज। एवढा बँड यांचा कोणी वाजवला नसेल यांच्या पूर्ण कारकिर्दीत। आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर इथून जाणारी RSSची रॅली अडवली। भाषणात सर्वप्रथम मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जय भीम करते। आणि वरळीत किडे पाडायसाठी येणाऱ्या भिडेला ज्यांनी पळवून लावलं त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जय भीम करते। अरे सामाजिक न्याय खातं उघडले तुम्ही, ज्याच्यात तुम्ही खात सुटलायत। सामाजिक न्यायाची परंपरा खाण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे हे आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय। आम्ही संविधानिक लढा तर लढतोच आहोत, रस्त्यावर उतरून लढा लढतोच आहोत। आम्ही लोकांच्या मेंदूंना साफ करून त्यांना परत एकदा इकडे आणण्याचा लढा सुद्धा आम्ही लढतो आहोत। हा मंच संविधान सन्मानाचा मंच आहे। इथून आम्ही त्या सगळ्या लोकांना आव्हान करतो जे मध्ये मध्ये डुलतायत नाही का, इकडे तिकडे जिधर वजन उधर भजन, त्यांना सांगू इच्छिते मी की भाई बदल जाओ, नहीं तो गुलाम बन जाओगे। आणि मग तुम्हाला काय करायचंय, वाड्यावर चाकरी करायची का कष्टाची भाकरी खायची हे तुम्हाला ठरवावं लागेल। वंचित बहुजन आघाडीचे सगळे मुद्दे तसे सुजातबाईंनी मांडलेच आहेत, पण काही मुद्दे वंचित बहुजन आघाडीने बाल हक्काचे प्रश्न स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। बाल हक्काचे प्रश्न इथं तृतीयपंथीयांचा हक्क आणि आरक्षणाचा मुद्दा स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पक्ष कोणता आहे? वंचित बहुजन आघाडी। इथल्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न जमिनी स्तरावर जाऊन मैदानात उतरून लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी। अरे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक वाराला उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी। आणि इथं
दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या गांडीत दम नाही या सगळ्या मनुवाद्यांना अंगावर घेण्याची. एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे जी यांना 3 टाइम कोलतीये. यांच्या तर बाप इकडं, पोरगा तिकडं, भाचा इकडं तर सून तिकडं. या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन आहेत हे तुम्हाला त्यांना जागा दाखवायची चांगली संधी आहे. तुम्हाला मी परत एकदा म्हणते, जर तुम्हाला कष्टाची इज्जतीची भाकरी हवी असेल तर आपलं प्रतिनिधित्व हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे. 500, 1000, 2000, 5000, 10,000 यांची हालत कुत्र्याची आहे. तुम्हाला कुत्र्यासारखं जगायचे की माणसासारखं हे ठरवा. अरे हिजडे सुधारलेत. मला हा शब्द बोलायला आवडत नाही, हे पेट्रियार्कल आहे, पण तरी तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला रीस लागण्यासाठी सांगतेय. या मंचावर जेव्हा वंचितची स्थापना झाली तेव्हा मी एकटी होते इथे. आज मंचावर आम्ही 3 जणी आहोत. माझ्या आई आहे तिथं, वैशालीताई म्हणून, इथे शमीबा आहे, मी आहे, आणि खालून फोटो घेण्यासाठी आमची जोया आहे. इकडं काही टीम आलेली आहे. आम्ही संख्येने वाढतो आहोत. तुम्ही कुठे झोपलायत? तुम्ही कुठे विभागल्या चाललायत? विभागू नका. कष्टाची भाकर खायची आपल्याला. बाबासाहेबाशिवाय नंतर बाळासाहेब, बाबासाहेबांनंतर कोण? हा पर्याय लक्षात ठेवा जर सन्मानानं जगायचा असेल तर. नाही तर भैया परत कमरेला झाडू, आणि तो झाडू डिजिटल असणार आहे, दिसणार नाही तुम्हाला. ऑलरेडी तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार काढून तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही ठरवायचे गळ्यात मडकं बांधून घ्यायचे की नाही, ते पण येणार लवकरच. एकमेव उत्तर, भाई हम तो शान से जिएंगे, शान से मरेंगे, लड़ते लड़ते मरेंगे, लेकिन किसी की चाकरी करके नहीं मरेंगे. भारतीय संविधानाचा, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद दिशाजी. यानंतर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातून, वारकरी संप्रदायाची असलेली समतेची व सन्मानाची परंपरा आणि त्यात असलेली संविधानिक